नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रत्नागिरीत दारू जप्तीची मोठी कारवाई. 1.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. राजस्थानच्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण. कोरा सातबारा परत करण्याची मागणी. पेणमध्ये शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन. प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक. कणकवलीत भव्य मेडिकल कॅम्प संपन्न. 500हून अधिक रुग्णांची तपासणी. रुग्णांचा घेतला जाणार नियमित फॉलोअप. सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणा होणार सक्षम. आणि खोपडमध्ये भक्तीचा उत्साह मोठा. अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. टाळ मृदुंगाच्या गजरात गाव न्हाले. भाविकांची मंदिरात मोठी गर्दी. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत 1 कोटीपेक्षा जास्त किमतीची गोवा बनावट दारू जप्त केली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवली येथे ही कारवाई करण्यात आली आहे. एका 6 चाकी कंटेनरमधून ही अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. या कारवाईत रॉयल ब्ल्यू माल्ट विस्कीचे 1300 बॉक्स आणि टाटा कंपनीचा कंटेनर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजस्थानमधील रहिवासी असलेला चालक गणेश कुमार पोकरराम याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आयुक्त राजेश देशमुख आणि अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहीम राबवण्यात आली आहे. अवैध दारू विक्री किंवा वाहतुकीची माहिती मिळाल्यास उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले. माहिती देण्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल असं देखील स्पष्ट करण्यात आलंय. पेणमधील बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कोरा झालेला सातबारा मूळ मालकांच्या नावे परत मिळावा ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. 2009-10 पासून संपादित केलेल्या जमिनी गेल्या 16 वर्षांपासून पडून आहेत. 2013च्या कायद्यानुसार 5 वर्षे जमीन वापरात न आल्यास ती मूळ मालकास परत मिळणे अपेक्षित आहे. याच तरतुदीचा आधार घेत 9 गावे आणि 13 वाड्यातील बाधित कुटुंबांनी हे पाऊल उचलले आहे. प्रशासनाला वारंवार निवेदनं देऊन देखील दुर्लक्ष होत असल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. या आंदोलनाला काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि शेकापचे अतुल म्हात्रे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे. सुमारे 3800हून अधिक कुटुंबे या प्रकल्पामुळे विस्थापित झाली असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, अधिकारी हे इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेण्याचा सपाटा लावलाय. तर दुसरीकडे नियमामध्ये नसणाऱ्या गोष्टी या दबाव आणून त्या ठिकाणी टावर उभारण्याच्या अनुषंगाने किंवा व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहे. तात्पर्य तिसऱ्या मुंबई ही भांडवलदारांसाठी, तिसरी मुंबई ही भूमाफियांसाठी आहे. आणि इथला जो भूमिपुत्र आहे या भूमिपुत्राला या ठिकाणून बेदखल करत असताना त्याच्या जीवावर त्याचा गळा घोटून जे चाललेला हा जो विकास आहे हा अजिबात सहन करून घेतला जाणार नाही. आणि या संपूर्ण भूलभुलैयाचा हा जो चकवा लागलाय, हा तिसऱ्या मुंबईचा चकवा जो भूमिपुत्रांना लागलाय याचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तर या बालगंगा धरण हा गेल्या 16 वर्षापासून या प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि जुन्या कायद्यानुसार या जमिनी संपादित केलेल्या आहेत. परंतु आता आलेला जो नवीन कायदा आहे, भूमी संपादन कायदा 2013, तो कायद्याचा कलम 101 सांगतोय की ज्या उद्देशासाठी जमिनी संपादित केलेली आहे ती जमीन जर त्या प्रकल्पासाठी 5 वर्षाच्या कालावधीत जर वापरली नाही तर त्या शेतकऱ्याला, मूळ मालकाला किंवा त्यांच्या वारसदारांना ती परत द्यावी लागते. बालगंगा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित करून 16 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि प्रकल्प अजून झालेलाच नाहीये. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आमच्या जमिनी ही ऑटोमॅटिक आमच्याकडे परत आलेल्या आहेत. त्यामुळे आमचा कोरा झालेला जमीनचा सातबारा हा आम्हाला परत मिळाला पाहिजे. या अधिकारासाठीच हा बालगंगा जमीन हक्क सत्याग्रह आम्ही सुरू केलेला आहे. हा लढा कधीपर्यंत सुरू? विषय यापासून सुरू झाला की 13 नोव्हेंबर 2025 रोजी आदरणीय कलेक्टर यांच्या दालनामध्ये खासदार दहीसदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि त्यामध्ये आश्वासित केलं गेलं शेतकऱ्यांना
की पुनर्वसनासाठी आम्ही पहिल्यांदा 2 गावं सपाटीकरण करण्याला सुरुवात करू आणि पुनर्वसनाची सुरुवात करू, अशा पद्धतीने त्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आश्वासित केलं होतं. मग शेतकऱ्यांनी भूमिका घेतली होती. ज्येष्ठ नेते होसगे साहेब यांनी सांगितलं होतं 1 जानेवारी पर्यंत जर झालं नाही 31 डिसेंबर पर्यंत, तर 1 जानेवारी पासून पूर्ण शेतकरी 9 गावं 13 आदिवासी वाड्या या 7/12 कोरा करा या मागणीसाठी रस्त्यावरती येतील आणि त्या ठाम मागणीला घेऊन बालगंगा धरण प्रकल्पग्रस्त आज रस्त्यावरती आणि उपोषणासाठी बसलेले आहेत. ही तर सुरुवात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी कणकवलीत भव्य मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्प उत्साहात पार पडला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिराला 500हून अधिक रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या उपक्रमाचं उद्घाटन करून पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या कॅम्पमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध गंभीर आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे तपासणी केलेल्या सर्व रुग्णांचा दर 3 महिन्यांनी जिल्हा प्रशासनाकडून नियमित फॉलोअप घेतला जाणार आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मर्यादा ओलांडून तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा तळागाळातील गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचवणं हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. सिंधुदुर्गातील ही पहिलीच मोठी आरोग्य मोहीम असून प्रशासनाच्या कौतुकास्पद प्रयत्नांचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक दर्जेदार करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. जसं की माननीय पालकमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून हा कॅम्प आपण आज आयोजित केलेला आहे आणि आरोग्य यंत्रणेच्या बाबतीतला जो विषय आहे की एक विश्वास आपल्याला निर्माण करायचा, लोकांना सर्व्हिस द्यायची जास्त चांगली आहे. ती प्राथमिक आरोग्य केंद्रातून आपण प्राथमिक सेवा देतो, पण त्यानंतर स्पेशलाइज सर्व्हिसेसची जी गरज असते लोकांची वेगवेगळी, तर ती गरज भागवण्यासाठी आज हा कॅम्प इथे आपण आयोजित केलेला आहे. आणि यासाठी आपल्या जिल्ह्यातले तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातले काही स्पेशलाइज डॉक्टर्स आपण इथे बोलवले आहेत, त्यांच्याकडून ही तपासणी होत आहे आणि आज जवळपास 350 पेशंट्स तिथे वेगवेगळ्या सर्व्हिसेसचा लाभ घेणार आहेत. आणि हे आज पहिलाच एक मोठा कॅम्प आपण इथे होतोय स्पेशालिटी सर्व्हिसेसचा. त्याच पद्धतीने दर 3 महिन्यांनी हे घेण्याचं प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे जास्त सर्व्हिसेस आपल्याला कशाही उपयोग करता येतील आणि आणखी याची गुणवत्ता वाढवता येईल की नाही या बाबतीत देखील आम्ही आज विचार केलेला आहे. तर लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, लोकांची प्रतिक्रिया पण चांगली आहे. लोकांना एक चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि अशा पद्धतीचं सहकार्य नागरिकांनी पण आम्हाला करावं. या ठिकाणी नवी मुंबईतील प्रस्तावित हॉस्पिटल प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. उपमहापौर दशरथ भगत यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत निशाणा साधला. त्यांनी म्हात्रे यांच्यावर महिला असल्याचा गैरफायदा घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे शहरात नवी राजकीय ठिणगी पडली असून मंदा म्हात्रे यांच्या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. वास्तविक पाहता आमदार मॅडमचा आम्ही सन्मान करतो आणि वारंवार सन्मान केलेला आहे, परंतु काही ज्या अयोग्य विचारांचा आम्ही कसं सन्मान करणार. जे विचार जनहित कल्याण लाभाच्या आड येतात किंवा अडचण ठरते, त्या अयोग्य विचाराला आम्ही सतत विरोध करणार. मग ते अयोग्य विचार काय, जो काही हॉस्पिटलचा प्रकल्प आहे या प्रकल्पाला आम्ही विरोध कुठे केलाय. आम्ही तर पाठिंबा देतोय, पूर्ण पाठिंबा देतोय, समर्थन देतोय. पण हे समर्थन देत असताना त्यातल्या जे बारकावे आहेत ते विचारायचं नाही. आम्ही विचारतोय आणि विचारलेच पाहिजे का हो घातलेल्या प्रकल्पाला आमचं समर्थन आहे, परंतु त्या प्रकल्पामध्ये तो प्रकल्प पूर्ण आहे का, तो प्रकल्प परिपूर्ण आहे का, मग तो सामाजिकरित्या परिपूर्ण आहे का, इकॉनॉमिकल परिपूर्ण आहे का, शाश्वत रन करण्यासाठी, शाश्वत चालवण्यासाठी, चिरंजीव चालवण्यासाठी तो प्रकल्प परिपूर्ण आहे का, त्यातल्या काय कमतरता आहेत तर आम्ही समजून घेऊ नये. म्हणजे आम्ही काही समजून घ्यायचे, सभागृहात काही समजून घ्यायचे नाही. इथं दादागिरी झाली, इथं पूर्ण भाईगिरी झाली. महिला म्हणून त्या ठिकाणी एक कृत्रिम सहानुभूती तयार करायची उपद्रवाच्या माध्यमातून. महिला म्हणून आदर करतो आम्ही,
पण महिले विचारांचा आदर नाही करणार आम्ही. महिला म्हणून आम्ही आदर करतोय, सन्मान करतोय, परंतु महिले विचार असतील, त्या समाज विरोधक असतील, जनहित विरोधक असतील, फक्त त्यामध्ये स्वतःचा हित कुठे दडून ठेवायचा, लपून ठेवायचा आणि गुप्त ठेवायचा, अशा वेळेला ते आम्ही उघड केलं पाहिजे. सभागृहामध्ये प्रकल्पाच्या बाबतीत प्रश्नच करायचे नाही असं नाही होऊ शकत. सगळ्यांनी सांगितलंय की जागा बदलवा. माझी महापौर उपमहापौर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्याला बेलापूर मतदारसंघामध्ये जागा शोधून द्यावी. निश्चित स्वरूपामध्ये आपण जागा बदलू. त्या ग्राउंडवरती काही माझं अडलेलं नाही की तिथेच झालं पाहिजे, पण 8.5 एकर जागा कधी सिडको ग्राउंडसाठी देणार नाही आणि आपल्याला तेवढी जागा मिळत नव्हती म्हणून आपण ती घेतली आणि त्यांना खेळाचं मैदान मी करून देणार बेलापूरमध्ये. ही माझं स्वतःचं आश्वासन आहे की तुम्हाला पहिला खेळाचं मैदान करून देणार. विरोधकांनी ह्याच्या त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा, इथून तिथून लोक आणण्यापेक्षा, काल जे ते बोलले आम्ही मंदाताईंना भेटू समजवू, हे ते पहिलाच आले असते तर काही मार्ग तरी निघाला असता. आता सर्व पेपरवर्क झालं आहे. पालिकेने त्या जागेचे पैसे भरले आहेत आणि गव्हर्नमेंटने त्याच्यावरती DP प्लॅनमध्ये हॉस्पिटल प्लॉटचं रिझर्वेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे ते पहिले आले असते. आणि अजूनही माझं त्यांना आव्हान आहे की बेलापूरमध्ये त्यांनी तेवढी जागा मला बाजूला द्यावी. आपण त्यांना ते मैदान सोडून देऊ. माझं काय त्यांच्याशी दुश्मनी थोडे खेळाडूंची. मीच तर दिलं होतं माझंच लेटर पॅड. तेव्हा का ना कुठल्या नेत्याकडे गेले लेटर पॅड आणायला, का ना कुठल्या नेत्यांनी मदत केली. आता ते नेते याच्या त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला गोळ्या मारतात. मी तर एक महिला, काम करणारी महिला आहे रात्रंदिवस, आणि ती करत राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथील ऐतिहासिक कवी केशवसूत स्मारकात मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मराठी भाषेचा सर्वत्र अभिमानानं वापर करण्याचे कळकळीचे आवाहन केले. मराठी भाषेला आता अभिजात दर्जा प्राप्त झाला असून ही आपली अस्मिता असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं. या कार्यक्रमात तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील आणि कोमसापचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने आणि कविवर्य केशवसूत व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची दिमाखात सुरुवात करण्यात आली. यावेळी कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध साहित्याचे सामूहिक वाचन करण्यात आले, तर तीर्था पावसकर हिने मराठीच्या महत्त्वावर सुंदर भाषण केले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने आयोजित सोहळ्यात नागरिक, कवी, लेखक आणि विद्यार्थ्यांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती. मायबोलीचे संवर्धन करण्यासाठी दरवर्षी असे उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं. मराठी भाषा गौरव दिन आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त खेड तालुक्यातील निगडी येथील जिल्हा परिषद शाळेत एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीनं गरजू आणि निराधार विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमात उत्तम कुमार जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मराठी भाषेचं महत्त्व अधोरेखित केलं. आपली मातृभाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे असे त्यांनी सांगितले. तसेच मराठी शाळांची कमी होत चाललेली पटसंख्या ही चिंतेची बाब असल्याचं सांगत मराठी शाळा आणि भाषा टिकवणे ही काळाची गरज असल्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले. केवळ मदतीचा हात देणे इतकाच या कार्यक्रमाचा उद्देश नसून नवीन पिढीमध्ये मराठी भाषेबद्दलचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागृत करणे हेच या उपक्रमाचे खरे यश आहे. मराठी भाषेचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचे समाधान यामुळे हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. अधिकार आहे कुठला माहिती? स्वप्न बघण्याचा. तुम्ही स्वप्न बघू शकता आणि त्या स्वप्नाला पायबंद करायचं की माझ्यासारखं तू हो, माझ्यासारखंच तुला व्हायचंय, माझ्या ओळखीने तुला जायचंय, असं तुमच्या मागे कुठलं काय नाहीये. बरोबर? तुम्ही स्वतंत्र आहात, त्या अर्थाने स्वतंत्र आहात, म्हणजे स्वैराचार्य नाही, त्या अर्थाने स्वतंत्र आहात ज्या अर्थाने तुम्हाला जे करायचं ते तुम्हाला बिनधास्त होता येईल. तुम्हाला कोणाच्याही अडचण नाहीये की मला माझ्या वाहनाचं नाव ओळखायचंय, मला त्याचं नाव राखायचंय म्हणून मला करायचंय, मला इकडे जाता येत नाहीये. तुम्ही स्वतः होऊ शकता. तुमची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी हे असं सांगता सर, आम्ही काका तुमचे, आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुमचे सर तुमच्यासोबत आहेत, तुमच्या मॅडम तुमच्यासोबत आहेत. बरोबर? एवढं सगळं आहे तुमच्या मागं.
तर तुम्ही सहज स्वतःची ओळख निर्माण करू शकता आणि तुम्हीच करू शकता. कारण आतापर्यंत जेवढी मोठी माणसं झाली जगात ती सगळी खेड्यातून, फारसे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी खूप मोठी, त्यांचा खानदानी घराणं अशी नसलेली झालेली आहे. तुम्ही बघितलं तर अगदी डॉक्टर अब्दुल कलाम आझाद पासून सगळी, त्यांना कुठलीही कौटुंबिक परिस्थिती चांगली होती, मोठ्या घरचे होते म्हणून झालेले नाहीयेत. बरोबर ना. छत्रपती शिवाजी महाराजांना काय फार मोठी खानदानाची ओळख होती का? स्वतः झाली ना. सगळेच अशा प्रतिकूल परिस्थितीतून झालेले आहेत आणि तेच होऊ शकतात. आणि जे होऊ शकतात ना तेच इतिहास घडवू शकतात आणि तुम्हीच इतिहास घडवणार आहेत आणि आम्ही फक्त तुमचा इतिहास वाचणाऱ्या लोकांना सांगणार. बरोबर. तुम्ही ध्येय वेडे असले पाहिजे. वेडी माणसं इतिहास घडवतात, शाणे माणसं फक्त त्याचा अभ्यास करतात. त्यामुळे तुम्ही असे ध्येय वेडे असले पाहिजे. या शाळेमध्ये आता गरमी चालू झालेली आहे आणि विना पंखा असे 1-2 वर्ग आहेत की जिथे पंखे नाही आहेत आणि मुलं बसत आहेत. पण त्याची दखल घेत लायन्स क्लबच्या वतीने आज आपण या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करण्यास आलेलो. आमचे लायन ज्येष्ठ मेंबर लायन डॉक्टर ज्ञानेश्वर मरगड यांचा कालच वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाचे औचित्य साधत तुम्हाला या ठिकाणी पंखे, शैक्षणिक साहित्य आम्ही तुम्हाला भेट म्हणून द्यायला आलो. आम्ही असे कोण देणारे एवढे मोठे दाते नाही आहेत, पण जे काय आमच्याकडून करता येईल, तुमच्या मुलांसाठी काय करता येईल ते आम्ही करणं क्रमप्राप्त आहोत. या समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्या उदात्त भावनेतून आमच्याकडे कोणाचे वाढदिवस आमच्या प्रियजनांचे असते की ते आम्ही या माध्यमातून करतो. आणि फक्त आमची एकच अट असते की शाळेकडून आम्हाला रिझल्ट चांगला आला, पण तुमची शाळा आम्ही बघतोय जी ज्याप्रमाणे टापटीप ठेवलेत त्याप्रमाणे बघता परत या शाळेत यावं हा मोह आवडता येणार नाही. पण नक्की सांगतो की तुमच्या शाळेला ह्या महिन्यामध्ये परत एकदा आम्ही येऊन ह्या ना त्या कारणाने कोणती ना कोणती तरी ऍक्टिव्हिटी आम्ही 100% करू. पोलादपूर तालुक्यातील खोपड येथे श्री सिद्धिविनायक विठ्ठल रुक्माई हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा होत आहे. श्री खोपड व्यायामस्थ मंडळ मुंबई बडोदे यांच्या पुढाकारानं आयोजित या सोहळ्यामुळे संपूर्ण गाव हरिनामाच्या गजरानं दुमदुमून गेला आहे. वैकुंठवासी सद्गुरू मारुतीबाबा मोरे आणि ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या आशीर्वादानं हा सप्ताह सुरू असून गुरुवर्य दादा महाराज मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे काकड आरतीनं होते. त्यानंतर दिवसभर हरिपाठ, भजन, कीर्तन आणि प्रवचनांचे विशेष आयोजन केले जाते. तालुक्यातील ज्येष्ठ कीर्तनकार आणि मृदुंगाचार्यांच्या उपस्थितीमुळे भक्तीचा जागर द्विगुणित झाला आहे. टाळ मृदुंगाच्या तालावर भाविक मंत्रमुग्ध झाले असून मंदिर परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने नटला आहे. या सप्ताहामुळे परिसरात सामाजिक सलोखा आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं असून महिलांचा सहभाग देखील लक्षणीय आहे. भक्तीचा हा सोहळा पाहता भाविकांची अलोट गर्दी होत आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.